नमस्कार, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आय होप तुम्ही सगळे छान असालच. तर आज आहे माझ्या छोट्या मुलाचा म्हणजे माझ्या नित्यांचा वाढदिवस. तर त्यानिमित्त आम्ही चाललो होतो खोपोलीला तिकडे बड्डे साजरा करण्यासाठी. तर जाता जाताना ते बोलले की आपण कुठल्या तरी एका मंदिरामध्ये जाऊ, नित्यांशला देवाच्या पायावरती घालू म्हणून. हे तुळजा मातेचं मंदिर आहे, तर तिकडे आलो होतो. ॲक्च्युली ना आम्ही महडला जाणार होतो, पण महडचं मंदिर आहे ना थोडंसं आतमध्ये येतं आणि हे जास्त आतमध्ये नाही आहे मंदिर. तर ते बोलले चला, आणि त्यांची इच्छा झाली होती की आपण तुळजामातेच्या मंदिरामध्ये जायचं. बरेच दिवस आम्ही आलो ना खोपोलीला की ते बोलत होते की आपण या मंदिरामध्ये जाऊ, पण आज योगायोग आला. एवढे दिवस आम्ही खोपोलीला येतो पण कधी इकडे येण्याचा योग नाही आला, पण आज आला माझ्या बाळाच्या वाढदिवसानिमित्त. चला तुम्हाला आई भवानीचं दर्शन करवते. तर हे आहे आई देवी भवानीचं मंदिर आणि खूप छान आहे. किती छान सजवली गेली होती, खूप मस्त आणि प्रसन्न वाटत होतं. खरं तर आम्ही खूप लेट झाला होता, आम्हाला इथंच पोचायला 8 वाजले होते. आणि गाभारा बघा अजून काही असा दिसत होता. तुम्हाला जर दिसत असेल तर व्यवस्थित, अजून परत कधी मी गेली ना तर व्यवस्थित तुम्हाला बाहेरून सगळं व्यवस्थित दाखवेनच. आणि ना ह्या बघा बापलेकांचा आग्रह होता की आमच्या थोडेसे देवीबरोबर फोटो काढ. त्यांचे फोटो वगैरे काढले. नंतर श्रीने आमच्या दोघांचे सुद्धा फोटो काढले. बोलतात ना की देवीचं जेव्हा आपल्याला निरोप येतो तेव्हाच आपण जातो, आणि असं काहीसं झालं असावं. अचानकपणे आमची गाडी त्या दिशेने वळली आणि आम्ही तिकडे गेलो आणि आई भवानीचं आम्हाला दर्शन खूप छान प्रकारे झाले. आणि बघा हे देवीचं आम्ही दर्शन घेतलं. आता तुम्हाला बाहेरचा ना एंट्रन्स कसा येतो तो पण दाखवते. माझ्या मागे दिसते ना ते आई भवानीचं मंदिर आहे, आणि इथं बाजूला ना जे देवीची सेवा वगैरे करतात ना त्यांचं घर असावं किंवा त्यांनीच हे मंदिर बांधलं असावं इथे. तर नंतर कधी गेलो ना तुम्हाला व्यवस्थित सगळं बाहेरून आणि पण दाखवेल आणि मंदिर पण व्यवस्थित दाखवेल जर माझा परत योगायोग झाला तर तिकडे जाण्याचा. भवानी मातेचं मंदिर आहे. भवानी माते बंद कशाला करताय? त्यांनी सांगितलं ना आतमध्ये बंद करा म्हणून. ते अंधार आहे ना इकडे आजूबाजूला. छान असं दर्शन वगैरे झालं तर आम्ही चाललो होतो घरी बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी माझ्या बाबूच्या. मी घरी पोहोचल्यावर सगळ्या दीदींनी मिळून अशा प्रकारे सजावट केली होती. खूप छान प्रकारे सजावट केली होती आणि माझ्या बाबूच्या फर्स्ट बर्थडे होता हा, आणि या आम्ही मस्त सेलिब्रेट करणार सगळे घरातले एकत्र मेंबर येऊन. ब्रदर काय दिसते एवढं माझ्या फोनला? आणि असा काहीसा माझ्या पिल्लूचा बर्थडे होता. आणि मी तुम्हाला सजेस्ट केलेलं की तुम्ही सांगा मला माझ्या पिल्लूला मी कोणता ड्रेस घेतला असेल. तर मी हा ड्रेस घेतला होता आणि किती क्यूटसा दिसत आहे ना माझं पिल्लू. सगळ्यांनी माझ्या बाळाला खूप खूप शुभेच्छा द्या, आशीर्वाद द्या. मामी तुम्ही मागे बसा. एकानीच कोणीतरी हे करा, बाद झालं तो वाईट लागला आता. हो पटकेनी घ्या लवकर. लावू नको काय आता. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. नाही 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 रडेला ती मामा तुला बघून तर. घ्या लवकर
लवकर लवकर घ्या लवकर ओवाळा. दिवा ठेव देवाजवळ. वैतागला आता तो. इकडे असं तोंड फिरवणं. तू तिकडे बघ. तू इकडे बघ. असंच कापायचं. पैसे नाही खायचं. चला गौरी घेऊन बसन केक कापतो. घे ना बस ना लवकर. नाही तर मामीकडे दे त्याला. हा बसा लवकर बसा. बसा की बसा आता बसा. हे सगळ्यांनी मागे हॅलो हॅलो थांबा ना सगळं थांब. हॅलो हॅलो अरे थांब सगळे थांबल्यावर काय करा माहिती बेबीच्या डुडू गाणं रेकॉर्ड आणि नाव बेबी शक टू 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 टू. गाणं बोल गाणं बोल गाणं बोला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे नित्यांश. बस झालेले संपून जाते. छान. हा कोण ग? व्हिडिओ करायचं शूटिंग गरज नाही. मुगदी शिकली आमची आता. सुनीच्या लग्नाचं व्हिडिओ शूटिंग मुगदीलाच करायला लावायचं. हळू 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 नाही लागायचं. हळू असं करा आता असं कर. अरे एवढी जॉनी जॉनी येस पप्पा. ताई कपडे बघा. फोड ना फोड 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 लवकर लवकर जाऊ दे रे नसतं. फोड हा ते फोड. बाई काय हा प्रकार. अभिनंदन. बघा सगळी फॅमिली जमली की असा काहीसा दंगा असतो आमच्या घरामध्ये. आणि ना त्यामुळे मी जास्त व्हॉइस ओव्हरच करत असते. आणि ना लास्टला आम्ही पावभाजी वगैरे खाली सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला. व दुसऱ्या दिवशी मी तिथं स्टे केला आणि सकाळी आम्ही 8 वाजता तिथून निघालो परत पनवेलला येण्यासाठी. आणि काल गडबडीत मी व्हिडिओ ना एंड करायचंच विसरली. त्यामध्ये मी आता वेळ एंड करत आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.